एस एम मुश्रीफ आपल्या पुस्तकात असं म्हणतात की लष्कर ए तोयबाच्या रडारवर फक्त दक्षिण मुंबईतलं ताज हॉटेल होतं, ट्रायडंट हॉटेल होतं, नरिमन हाऊस होतं. सीएसटी आणि कामा हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या मागे संघाशी संबंधित संघटनांचा हात होता. जर अजमल कसाब जिवंत हाती सापडला नसता, हाती लागला नसता, तर हे सिद्ध करणं खूपच सोपं झालं असतं. एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते आणि या प्रयत्नामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा मिळत होतं. म्हणूनच 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या आडून हिंदू संघटनांनी म्हणजे RSS शी संबंधित हिंदू संघटनांनी त्यांचा काटा काढला, त्यांचा खात्मा केला. ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला त्या दिवशी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे आणि अरुण कदम हा कॉन्स्टेबल एकाच कॉलेजमधून जात होते. अजमल कसाब आणि अबू इस्माईल या दोन दहशतवाद्यांनी त्यांना रोखलं आणि AK-47 मधून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये करकरे, कामटे आणि साळसकर हे 3 अधिकारी हुतात्मा झाले. परंतु आपल्या देशाच्या सुदैवाने अरुण जाधव हा कॉन्स्टेबल या हल्ल्यामध्ये जखमी तर झाला, परंतु जखमी असले ते अरुण जाधव हे जिवंत होते. अजमल कसाब आणि त्याचा सहकारी अबू इस्माईल यांना असं वाटलं की हे 4 जण ठार झालेले आहेत. त्या 4 जणांचे मृतदेह या दोघांनी त्या कॉलेजमधून बाहेर काढले आणि तीच कॉलेज घेऊन अजमल कसाब हा तिथून पळाला आणि रवाना झाला CSTच्या दिशेने.